या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम चालू आहे, काळा वगैरे येऊन बाहेर. तर गाईस पाणी आणखी वाढलेलं आहे, खूप जोरात पाऊस आलेला आहे. तर हवेमुळे खुर्ची पुढे पुढे जात आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे 10 वाजता. आंघोळ वगैरे करून झालो रेडी. आता या खोलीत आलो होतो, टॅब वगैरे लावला चार्जिंगला, बट लाईटच गेलेली आहे आपली. मगापासून लाईट गेलेली आहे, 9:30 वाजतापासून लाईट गेलेली आहे, तर आणखी आलीच नाही. तर फ्रेंड्स, काल जो आम्ही गेम खेळत होतो इथे टाईल्सवरचा, तो तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड्स, आम्ही काल हा गेम खेळत होतो. हा जो टाईल्सवर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी अशा रेषा वगैरे पाडलेल्या. तर हा गेम. आता आलो बाहेर गार्डनमध्ये, इथं बसून गार्डनमध्ये मस्त हवा सुटत आहे, थंडी थंडी. आणि याचं एन्व्हायरमेंट या टाईपमध्ये आहे, क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे पूर्ण. ऊन वगैरे काही नाही आहे जास्त. फ्रेंड्स, आजची जी पूजा आहे ती पप्पानी केलेली आहे. या ठिकाणी जी रातची पूजा पप्पानी केलेली आहे. या ठिकाणी बेलपत्र वगैरे फुलं वाहून, कारण आई बाहेरगावी गेली आहे जसं तुम्हाला माहिती आहे. गार्डनमध्ये बसून होतं तर मला एक फूल दिसलं छोटं, तुम्हाला पण दाखवतो. तर या ठिकाणी हे फूल, या ठिकाणी हे आहे गुलाबाचं झाड, याला आलेलं आहे पिंक कलरचं फ्लावर. छोटंसं रोपटं आहे ते, तर मागेच लावलं होतं. आमच्या घरासमोरची जी बिल्डिंग आहे मित्रांनो, जी तुम्हाला इथे दिसत आहे व्हिडिओमध्ये, झाडामुळे पूर्ण क्लिअर दिसत नसेल कारण सर्व झाडं आहे या ठिकाणी. तर याचं टॉप फ्लोअर आहे, या ठिकाणी हे लागलेलं आहे, पोळं लागलेलं आहे मधमाशाचं. हे नारळाची डांग याच्यामुळे दिसत नाही आहे, तुम्हाला दाखवतो मी तरी. कुठं आहे या ठिकाणी लागलेलं आहे हे मधमाशाचं पोळं. बरेच दिवस झाले लागून, याला जवळपास 15-20 दिवस झाले. आणि याचं ह्युमिड वातावरण आहे पूर्ण, कारण काल परवा 2 दिवस पाणी आलं होतं त्याच्यामुळे. तर आता ऊन वगैरे तर काही नाही आहे, फक्त आभाळ वगैरे आहे, पण चांगलं वाटत आहे बाहेर. हे पाहू शकता या ठिकाणी पूर्ण क्लाउडी वातावरण आहे आजचं. फ्रेंड्स, तुम्ही लिव्हिंग 24 आवर्स इन अ कार हा ब्लॉग तर पाहिलाच असेल सौरव जोशीचा. तर मी पण एक ब्लॉग बनवला, लिव्हिंग 24 आवर्स इन अ रूम, लिव्हिंग रूम. तर तो ब्लॉग नक्की पाहता, चॅनलला व्हिजिट करा, मी तुम्हाला दाखवतो इथं खाली ब्लॉग. तर तो ब्लॉग नक्की पाहसाल, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होता आणि चॅलेंजिंग ब्लॉग होता. सो गाइस, जैसे आप हिंदी क्रिएटर्स को सपोर्ट करते हो वैसे एक मराठी क्रिएटर को भी सपोर्ट किया करो. तर फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल मी एडिटिंगसाठी कोणते ॲप वापरतो, तर एडिटिंगसाठी मी हे ॲप वापरतो. पिंकू कुठे चालू आहे? भक्ती संगीत, कोणतं संगीत आहे हे? मंदिरात चालू आहे, गजानन महाराज मंदिर. तर गाईज आतमध्ये आलो आणि पाहायला लाईट आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता लाईट आलेली आहे. तर आपला टॅब लावलेला आहे चार्जिंगसाठी. हा काल जो गेम खेळला होता तो आहे बिझनेस गेम. तर फ्रेंड्स, आता करायचा नाश्ता. नाश्त्यामध्ये शेवड्या, पण आपल्याकडे लिंबूच नाही आहे, तर बाहेरून लिंबू घेऊन आला. फ्रेंड्स, हे लिंबू तोडलं मी. या ठिकाणी झाड आहे आमच्या घरी लिंबूचं, तर आम्ही इथूनच लिंबू तोडतो जेव्हा लागलं तेव्हा. तर हे एक तोडलं, आणखी पाहिजे 1-2. तर या ठिकाणी हे एक लिंबू. तर बस झालं 2 लिंबू. तर फ्रेंड्स, फायनली आणले 2 लिंबू तोडून. येलो लिंबू. तर या ठिकाणी कटके लावून लिंबू. तर आता करू नाश्ता. तर फ्रेंड्स, आजचा नाश्ता बनवला दीपालीने. या ठिकाणी काय करत, गेम खेळत आहे. नाश्ता नाही करत का तू? कर मग. तर गाईज आता जाते बाहेर, थोडं भाजीपाला वगैरे आणि सामान आणायचं आहे. सोबत आहे पप्पा. कुठे गेलो पप्पा? चला. या ठिकाणी परत लाईट गेलेली आहे, काय मी आता कधी येणार, नो गॅरंटी. आता वाजले 11 वाजत आहे आता. तर फ्रेंड्स, फायनली निघालो आहे बाहेर येण्यासाठी. सोबत आहे पप्पा. गेस्ट करा माझा आवाज असा का बरं येत आहे. फ्रेंड्स, आजचं एन्व्हायरमेंट खूप मस्त होत आहे, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आबाळ वगैरे येईल आहे. तर आता जाता बाहेर, सोबत आहे पप्पा. फ्रेंड्स, या ठिकाणी पाहू शकता कुत्र्याची गँग. तर या ठिकाणी आता वातावरण या टाईपमध्ये आहे, हवा सुटत आहे, आभाळ वगैरे आहे. पाण्याचे चान्सेस नाही आहेत आज पप्पा, आहे का चान्स? नाही.
तर आता हे आहे मंदिर जे तुम्ही नेहमी ब्लॉगमध्ये पाहता. कमेंट करा फ्रेंड्स, जर तुम्ही नेहमी ब्लॉग पाहत असाल तर हे मंदिर कशाचं आहे, कोण्या देवाचं आहे? लागते का पण ते? या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम चालू आहे फ्रेंड्स. गाड्या वगैरे येऊन आहे बाहेर, रांगोळी वगैरे काढून आहे. या ठिकाणी काहीतरी इव्हेंट चालू आहे. जय रामदेव बाबा. या ठिकाणी दोन्ही साईडनं रांगोळी काढून आहे. काहीतरी मोठा इव्हेंट आहे वाटते. भाजीपाला वगैरे सामान वगैरे घेतलं, आता जात आहे घरी. या घरामध्ये किती मस्त गार्डनिंग प्लांट्स लावून आहे. सर्व सायकस वगैरे हे ते पूर्ण गार्डनिंग प्लांट्स आहेत. एकदम खतरनाक नजारा आहे. ही आमची कॉलनी बरगतच्या गाडीने भरलेली. प्रत्येकाच्या दारी गाडी, आमच्याच दारी काम आहे. प्रत्येकाच्या घरी गाडी आहे. यांच्या इथं पण कार आहे, यांच्या इथं पण कार आहे. समोर प्रत्येकाच्या घरी आहे, फक्त आमच्या घरी कार नाही आहे. येईल, लवकरच येईल. या ठिकाणी बॅरलचे नटबोल्ट निघाले होते, ते लावत आहे आता सध्या. पप्पा ते कॅन भरली ना, कॅन भरली आहे म्हणून ठेवायला लागेल. ही भरलेली आहे, हे राहिली थोडी, तर ही पण कॅन भरली. हे तर आधीपासून भरलेली आहे, थोडीशी बाकी होती, तर आताच भरली. आता आपण हे भरू. याच्या खालचं भरलेला आहे डब्बा. पप्पा बॅरलमध्ये लावा लागेल ना. तर गाईज आता भरायचा कूलरचा टब. त्या ठिकाणी तिथून लावलेला आहे पाणी. हा पाईप आहे, तर या ठिकाणी भरणं चालू आहे. तर गायचा पाईप अडकवण्यासाठी या ठिकाणी केलेला आहे जुगाड. तर याला इथं वायरने बांधलेला आहे. आता जुगाड चेंज केला जरा, तर आता पाईप हलणार नाही. तर इथं पण बांधणं चालू आहे. एकदा इथं बांधलं खाली आणि नंतर वरती, जेणेकरून पाईप हलणार नाही. तर गाईज आता वाजलेले 4 आणि बाहेर पाहू शकता तुम्ही असं वातावरण झालेलं आहे. तर फ्रेंड्स या टाईपमध्ये वातावरण झालेलं आहे. पाहू शकता आवाज येतो आभाळातून आणि या टाईपचं वातावरण आहे. तर फ्रेंड्स आता बनवू आपण चाय. तर या ठिकाणी घेतला गंज. आता करू आपण चाय. गंजामध्ये घेतलेलं आहे दूध, त्याच्यामध्ये टाकू चायपत्ती. पप्पासाठी चाय बनवत आहे, तर हे आहे शुगर फ्री. शुगर फ्री टाकू आपण. शुगर फ्री कपामध्ये टाकू. नंतर त्याच्यामध्ये हे टाकू आपण. तर फ्रेंड्स हा आहे गवती चहा. याच्यामुळे नवीन टेस्ट येते चायला, तर आपण हे टाकू. तर या टाईपमध्ये असते गवती चहा. तर फ्रेंड्स गवती चहा टाकल्याबरोबर चायचा कलर चेंज झाला. आता मस्त स्मेल वगैरे येते चायची. तर हे टाकू आपण शुगर फ्री पप्पाच्या चहासाठी, कारण पप्पाला शुगर आहे, त्याला शुगर फ्रीचा चहा चालतो. 1 चम्मच शुगर फ्री. या ठिकाणी दूध तापलेलं आहे. तर फ्रेंड्स मस्त चाय रेडी झालेला आहे. मस्त स्मेल येतं आणि कलर पण चेंज झाला. तर आता आपण काढू चाय. तर हा झालेला आहे चाय रेडी. पाणी घेतलं, हे काय चाय गरम गरम. तर गाईस तुम्ही टाईम लॅप्सचं पाहिलाच असेल. आता आवाज येते आभाळाचा, पाहू शकता तुम्ही. आज फुल पाण्याचे चान्सेस आहे. मगाशी इथला टाईम लॅप्स घेतला मी. तर आभाळ सर्व या डायरेक्शनला जातं इकडे. तर या ठिकाणी आली चिमणी झाडावरती. कुठे गेली रे? इथंच आहे, इथं बसून आहे. दुसरी पण आली आणखी, त्या वरच्या तारावरती बसून आहे. एक इथं बसली जाऊन.
तर फ्रेंड्स आज खूप जास्त गरम करत होतं म्हणून आता आंघोळ वगैरे केली आणि झालो रेडी. तर फ्रेंड्स या ठिकाणी झालेलं आहे साफसफाई, पाणी वगैरे शिंपडून या ठिकाणी झाडू वगैरे मारून रेडी केलेलं आहे सर्व. आधी तिकडचा पार्ट पूर्ण तिथं गवत वगैरे काळ्या पडून होत्या त्या सर्व साफ वगैरे केल्या आणि तिकडं पण क्लिअर केला तिकडचा एरिया पण. तर फ्रेंड्स आता झालेलं आहे संध्याकाळ, पोलवरचा लाईट लागलेला आहे आणि दिवाजवळ लावला या ठिकाणी दिवा, हे आपल्या बेलाच्या झाडाखाली. नाईटला शंकरजीची पिंड खूप छान दिसते या ठिकाणी, शंकरजी नंदी वगैरे आणि सोबत दिवा, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येते. तर फ्रेंड्स आता वाजत आहे 8. तर आम्ही बसले अंधारात, मोबाईलला टॉर्च लावून बाहेर पा गाडीच्या उजव्यात कडे पाऊस आला. गेला पाऊस गेला. अजून काही तर माझ्यावरचं पिंकूनच सांगून दिलं. तर लाईट गेलेली आहे, 8 वाजले. तर गाईज लाईट गेलेली आहे आणि पाणी चालू आहे, पाहू शकता तुम्ही. क्लिअर नसत दिसेल व्हिडिओ कारण लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे. तर गाईज पाणी आणखी वाढलेलं आहे, खूप जोरात पाऊस आलेला आहे. तर हवेमुळे खुर्ची पुढे पुढे जात आहे. बाहेर तर काहीच दिसत नाही, खूप जोरात पाणी चालू आहे. या ठिकाणी खुर्ची होती बाहेर, ते पण बाहेर म्हणजे वाहत होती हवेमुळे, एवढी हवा आणि पाणी सुटत आहे. तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजले 8:15. तर लाईट तर गेलेलीच आहे, लाईट तर काही आणखी आली नाही. हे पाहू शकता, दरवाजा लावून घेतला कारण पाणी खूप जोरात येत आहे. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. पाणी एवढं वाढत आहे की खिडकीमधून पण येत आहे, आपल्याला खिडकी लावून घ्यावं लागेल, आतमध्ये पाणी येतं पूर्ण.